बैठकीचा विषय मानव जागृती, 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर आधारित असून बाबावर आलेले मार्गदर्शन, अध्यक्ष व संचालनकर्ते यांच्याविषयी ही चर्चा बैठक सुरू आहे. प्रत्येक आता बरेचशा लोकांनी आपापल्या घराविषयी माहिती दिली, आपापल्या पतीच्या दारूविषयी माहिती दिली, आपापल्या भूतबाधेवर माहिती दिली. काही सेवक सेविकांनी आपल्या दुःखावर माहिती दिली. पण या चांगल्या गोष्टी आहेत, माहिती दिली. पण मी एक माझ्या अनुभवातून सांगतो. मी सेवकींचं नाव सांगणार नाही, कारण ते बरोबर नाही. आपण एक बाया लोकांना, महिला मंडळींना एक खूप मोठी आदत असते, ती आदत सुधरवा. आपण जेव्हा एका बाईकडे तिच्या घरी अन्न नव्हतं पुरत आणि ते मार्गदर्शकाकडे आली आणि सांगायला लागली, आम्ही मार्गाती राहून आमच्या घरी अन्न लवकरच समाप्त होते, याला कारण काय? मार्गदर्शकांनी 1-2 वेळा कार्य दिले, नाही जमलं. पुन्हा ती बाई म्हणायला लागली, जसं तसंच आहे, काहीतरी कमी असं होत नाही आहे, काही फरक नाही पडत आहे, अन्नच लवकर समाप्त होते आमच्या घरी, असं काहून? तेव्हा मार्गदर्शकांनी त्या गोष्टीचा आराखडा पाहला आणि त्या बाईचे जे होतं बोलण्याचे टेक्निकल, त्या टेक्निकलवर ती बाई शब्दावर सापडली. त्या बोलत्या टेक्निकल म्हणे, बाई तू दळण किती आणतो दळून? तर म्हणे 1 कुळं आणतो. 1 कुळं आणतं की 10 पायल्या टाकताना 1 कुळं सांगतो. आप 10 पाई गिनते हो और 8 पाई बताते हो आटा पिसाने वाले को, ऐसा होता है क्या? सही सही बता. उसने बोला कि हाँ सही बात है. तुम्ही 1 कुळं 10 पायला मोजता आणि 1 कुळं सांगता, म्हणजे तुम्हाला कमी होईन का जास्त होईन तुमच्या घरून? तुम्ही मार्गातले सेवक आहात किंवा अन्य कोणी असो, आपण का म्हणतो, हा मार्ग कायच्यावर टिकलेला आहे? सत्यावर. मर्यादा नंतरची गोष्ट आहे, प्रेम बी नंतरची गोष्ट आहे. प्रेम केव्हा जुळन? जेव्हा आपण सत्य बोलू एकमेकाशी, आपले आपले विचार चांगले ठेवू. तेव्हा तुमचे आज या लिंगासाठी आपले विचार चांगले आहेत, त्याचे विचार चांगले म्हणून आपण प्रेमानं उपस्थित आहोत. मर्यादा नंतरची गोष्ट आहे, पहिले प्रेम, सत्य. सत्याला उभा केला बाबांनी. महानतेचे बाबा जिंदूजींनी काय सांगितलं? मी निष्काम भावनेनं कार्य करीन, सत्याचे कार्य करीन. त्या सत्यावर हा मार्ग टिकून आहे. एकच शब्द आहे, सत्य. पहिले सर्वप्रथम आपण सत्य बोलतो का? नाही. म्हणून त्या बाईची चूक सापडली तर तू 1 कुळं नेतं आणि 8 पायला सांगतं, हे तुझ्या घरी अन्न पुरेल कसं? तू खोटं करतं तर ते कमी होणारच आहे आपोआप. हे एक चूक सापडली आणि त्यावेळेस त्या बाईनं कार्य केले, क्षमा मागितली, तिचा शब्द सुटला. त्या अनुभवासाठी आहे, आपापले मार्गदर्शन सांगितले. पण या गोष्टीवर तुम्ही लक्ष करा. हा, जर तुम्ही 1 आंघोळी भर टाकलं, त्यांना सांगा की बाबा थोडंसं जास्त आहे, सांगताय थोडी जास्त आहे, होते वाटते टाकली जाते, काही हरकत नाही. पण तुम्ही जर हे खोटं बोला, त्याचं काय जाणार आहे? काहीच नाही जाणार. पण जे तुमचे काही कर्म तुम्ही आपल्या स्वतःहून कमी करून घेता, तर प्रत्येक गोष्टी कमी होणार आहे तुमच्या. एक हा अनुभव झाला.